नमस्कार. आज मी आपल्यासोबत बालविवाहाबद्दल बोलू इच्छिते. बालविवाह एक मोठी समस्या म्हणून उभे आहे आणि याच्यासाठी कायदा आहे, परंतु फक्त कायद्याने आपण समस्या सोडू शकत नाही. त्याच्यासाठी गरजेचे आहे की प्रत्येक पालकाने जागे होऊन पाहायला पाहिजे की त्याचे काय दुष्परिणाम आपल्या मुलींवरती पडत आहेत. मातृत्व, मग बालकांचे संगोपन, त्यांचे कुपोषण आणि कधी कधी मृत्यूचे प्रकार सुद्धा घडत आहेत. मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की आपल्याला सर्वांनी मिळून याच्या विरुद्ध उभे राहण्याची गरज आहे. मुलींचे शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे आपली जी मुली आहे ते इतरांवरती अवलंबून राहते. छोटी छोटी गोष्टीसाठी स्वतःसाठी निर्णय घेऊ शकत नाही. अशा नर्कसारखा भविष्य आपली मुलीसाठी चालणार का आपल्याला, हे प्रश्न आपल्या समोर आता उभा आहे. तर आज आपण एक निर्णय घेऊया. बालविवाहासाठी झिरो टॉलरन्स, नो टॉलरन्स पॉलिसी करून पूर्णपणे आपल्याला बालविवाह प्रतिबंध कायदा जे आहे त्याची अंमलबजावणी करून प्रत्येक बालविवाह थांबवायचे आहे. त्याच्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करते. धन्यवाद. अरे साली कानात टवळ्यानो, काय करता काय शाळेला जाऊन? अरे लगीन झाल्यावर शेतीचे काम भाकर थापायचे ना. हो, का म्हणून अडवायले त्यांना? शाळा शिकून मोठे साहेबीन होतील मग आपल्या पोरी. जा ग तुम्ही जा. मोठे साहेबीन तुझ्या संग घेऊन जाय शेतीला कामाला त्याला. ए पोरी वा, गा बसा तुम्ही. अरे पोरी वा, आज बी चालल्या शाळेला? बाई सुमन, पोरीचं लईच मोठं दिसायला लागलं ग. होय, जरा सांभाळून बर का. असं का म्हणून बोलते ग? अगं जग लय वाईट आहे. म्हणजे तिला पाहिलं का, एकटीच राहतील लेकराला घेऊन. रोजच्याला तुम्ही 2 माणसं बी पाहिले घराबाहेर. हित आणि मग काय सांगते मी बाया, पुरती तर चांगली वाटते ग मला. चांगली असती तर नवऱ्याला सोडून आली असती बाई. होय, ते बी बरोबर आहे. तर ही तर कसं काय ग गावात? अगं ते लिंब पलीकडचे जाधव नाही का, त्यांचे पाहुणे आहेत म्हणे. बाई वनी, तुला बरं समजा ठाऊक असते. अगं येतंय बाया कानावर, म्हणून म्हणते जग लय वाईट आहे. तू आपल्या पोरींची काळजी घे. आपण कसं चांगली माणसं, आपल्याला कोणाची घेणं देणं नाही. पण जग तसं नाही ना बाई. चल बाई, येते मी. मला सकाळी सकाळी बोलायला लय आवडत नाही. होय ग, मी अभि जाते. ते शिंदेच्या शेतावर जायचंय मग आपल्याला कामाला. चल. होय. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. तर विद्या म्हणजे काय? तर केवळ पुस्तकात शिकलेलं ज्ञान नाही, तर जीवन समजून घेण्याची आणि आयुष्यात योग्य निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे विद्या. आणि त्यासाठी आपलं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे, ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यातील दुःख, समस्या, अडचणी यांवर मात करू शकतो, ते शस्त्र म्हणजे व्हेरी गुड. छान. कुठं चालली?
झाली का शाळा? हं? शेतात जायचं का मग? हं? अरे काम करायला म्हटलं मी. आज जायचं नाही वाटतं बाहेर कुठं? आज तरीला सोडायचंच नाही रे. त्या जोडी बाहेर तर आली पाहिजे ना. हे, हा. ते बघ ना हा? सकाळची अरे शाळेतच आहे ती. त्या बघून आधी पोरी त्या. शाळेत आहेत दिसतात कसे बघ ना. अरे हो या ते तर आहे रे. मी आता म्हणतो हा. तिला जोडा. हा. तिच्या मागे चल. तिथे माग अरे ते मागण्याचं काय एक देशीची पावडर दिली की खुश. खरं काय? अरे मग सकाळी चालतो ना मग. चालतंय. अरे थांब ना. अरे अरे सुमन सुमन पाणी आण. मामा मी कामात असते. पोरींना सांगा ना. सांगा. गुड्डे गुड्डे पाणी आण. काय बा? पाणी आणि म्हणतात बा. हे पुरी इकडे. ते राजा आणि मंग्या रोज कमून यायला तुपल्या घरी. चांगली माणसं नाहीत बरं ती. वय ग रात झाली की मला भ्या वाटते बघ. लय वाईट नजरेने बघते ती पोरं. अगं मग तू काही म्हणत कोण नाही त्यांना? अगं कितीदा सांगितलं पर ऐकतच नाहीत. आणि आपलं गाव बी तसंच आहे. बाई वयात आलेली पोरगी म्हणजे इस्तव असते. इस्तव कुठं हातावर घेऊन फिरतेस? धीमाय लगीन करून. अगं लहान आहेत मग आपल्या पोरी. अगं वरच्या आळीची नंदीची पोरगी 9वीलाच होती. गेली ना पळून. हाय का आता तोंड दाखवायला जागा? आणि तुपली तर 10वीला आहे. टाक माय लगीन करून. मग आपल्या ओळखीचं पाहुण्यातलं एक पोरग आहे. नको नाटलो. टाक लगीन करून. उगं पोरीचा वाकडा पोल पडला ना तोंड दाखवायला जागा नाही राहणार. नाही आम्हाला लगीन नाही करायचंय ग. वय ग माय आम्हाला लय शिकायचंय. लय मोठं व्हायचंय. आई आम्हाला तुला सोडून नाही जायचंय ग आताच. हे पोरी ग बसा बरं. अगं तुम्हाला कसं सांभाळते ना मी मग आपलं मला माहित. मग इथं खायला पैसा नाही आणि तुमच्या शिक्षणासाठी पैसा कुठून आणू मी? माय मी काम करेन आणि शिकेन. मी तुला काही पण त्रास देणार नाही. तू फक्त थोडस येळ घे ग. होय ग माय आम्ही काहीच त्रास देणार नाही ग तुला. आम्ही आमचा समज बघून घेतो. व्यवस्थित काळजी घेतो. आम्हाला शिकू दे ग. आम्हाला लगीन नाही करायचंय. अगं पोरं, तुम्हाला असं घरामध्ये ठेवून किती मोठं वज आहे आपल्या छातीवर तुम्हाला काय सांगू. आई आम्ही वज आहोत का ग तुझ्यासाठी? वय गाय आम्ही वज आहोत का? नाही ग वज नाही आपल्यासाठी. वज नाही का तुम्ही? करू नका. वज नाही. तुझ्या काही विज्ञानाच्या समस्या असतात ना तू ये संध्याकाळी घरी मी सोडवतो सगळं बरं का. आता जाशील ना घरी नीट? सर आज मला आणि गुड्डी दीदीला लवकर घरी जायचंय. का बरं? सर पाहुणे येणार आहेत गुड्डी दीदीला पाहायला लग्नासाठी. अगं 10वीला आहे ती आत्ताशी. तरी बी आई म्हणती लवकर लगीन करून द्यायचं दोघींचं ते. बरं ठीक आहे मीच येतो तुम्हाला सोडायला घरी. चला माझ्यासोबत. सर पण आम्हाला पुढे शिकायचंय. हे बघा मी तुमच्या आई वडिलांशी बोलतो. आणि जर नाहीच ऐकलं तर आपण 1098 वर चाइल्ड हेल्पलाईन कडून मदत मागू. अरे बालविवाह कायद्यानं गुन्हा आहे सगळ्यांना माहिती आहे. आपल्या सगळ्यांना सांगावं लागेल मदत पण करावी लागेल. तुम्ही अजिबात चिंता करू नका यांची. मी बोलतो त्यांच्याशी ठीक आहे.
हो तुमची काळजी बरोबर आहे, पण तेवढ्यासाठी मुलींची शाळा कशाला बंद करता? आता तुम्हाला शेतातून यायला उशीर होतो ना, मग त्यांना शाळेत राहू द्या ना. मी त्यांचा खेळ अभ्यास घेतो आणि मग घरी जाताना घेऊन जाऊ मग तुम्ही त्यांना. हो मास्तर, हो मला पोटाची फिकर आणि पोरीला कुठून शिकवणार? हो शासनाच्या अनेक योजना आहेत मुलींसाठी. त्यांना मोफत शिक्षणासोबत राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था करतात सरकार. आणि अनेक सामाजिक संस्था आहेत ज्या मुलींसाठी 100% शिक्षणासाठी मदत करतात. ए मास्तर, काय लावला रे तू? हा, शाळा शाळा काय ठेव ठेव करतो इथं? हा? तुम्ही हा? जा मास्तर, अहो, पण मी सांगते तुम्हाला. तुम्ही जा. सुमन, यो मास्तर पुन्हा आपल्या घराला नाही पाहिजे. आपण जर आपल्या मुला मुलींची बाल वयातच लग्न करत असू तर आपण त्यांच्या बालपणावर आणि भविष्यातल्या स्वप्नांवर अन्याय करतोय. मुलींचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य याच्यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतो. एक लक्षात घ्या की बालविवाह हा कायद्याने गुन्हा तर आहेच, पण तो मानवतेविरुद्ध पाप सुद्धा आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्या गावात जर कुठं काही असं घडत असेल तर तुम्ही तात्काळ पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी किंवा माझ्यासारख्या शिक्षकाशी संपर्क साधा. घाबरू नका, निसंकोचपणे सांगा. यातून कुणाचा तरी फायदाच होईल. त्यांना जर चांगलं शिक्षण दिलं तर समाजात त्यांचा आदर वाढेल, ते स्वतःच्या पायावर उभं राहतील आणि या देशाचे जबाबदार सुजाण नागरिक बनतील. एवढीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्ही थांबवाल बालविवाह? धन्यवाद. हे बघा जाधव साहेब, तुम्हाला मी आज मुद्दाम बोलवलं. हो सर. मला असं कळलंय की तुम्ही गौरीचं लग्न ठरवता. हो सर. असं करू नका. अजून तिच्या वयाच्या 18 वर्ष पूर्ण झालेले नाहीये, हे लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे का बालविवाहाची शिक्षा काय? कायद्यानं गुन्हा आहे तो. 2 वर्ष तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा आहे. हो सर. त्याच्यामुळे असं करायचं नाही. काय होतं की बालविवाह केल्यामुळं मुलींचा मानसिक आणि शारीरिक विकास थांबतो. मला एक सांगा, आपण जर कच्च्या मातीच्या भांड्यात पाणी टाकलं काय होईल? तसंच होतं मुलींचं सुद्धा. बघा, एक मुलगी शिकली तर तिच्या कुटुंबाचीच नाही तर गावाची सुद्धा प्रगती होते. आणि तिचा जर तुम्ही बालविवाह केला तर एक अख्खी पिढी उद्ध्वस्त होते. असं करू नका. सर, गावाकडले टवाळखोर पोरं लई त्रास द्यायलेत बघा. शाळेत येणं बी मुश्किल झालंय आता. माय घाबरून मपलन ताईचं लगीन लावायचं म्हणतीये. फोन लाव. हॅलो, हा दामिनी पत्र. हॅलो, नमस्कार. आज तरी या संध्याकाळी ग्रामसभेला महत्वाचं आहे. काय असं हे गाव आहे महाराष्ट्रामध्ये सुमन, थांबवण्याचा प्रयत्न केला. ए सुमन, हा घरला चल ना, मग आपल्याला भूक लागली. बाबल्या काका, कुठे चालले? बस आई, बसा खाली. यार, मग आपल्याला भूक लागली. अरे नंतर जेवा ना. तर मंडळी, साहेब काय म्हणते ते पाप. मुलींना शिकवणं का गरजेचं आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी आज आपल्याकडं सुनीताताई आलेल्या आहेत. या सुनीताताई.
नमस्कार, मी सुनीता. तुमच्यासाठी मी नवीनच आहे. मी या गावची नाही, ठाव आहे तुम्हासनी, पण मी तरी बी इथं राहते. माझ्या आई वडिलांनी मग आपलं लहानपणीच लगीन करून दिलं. शिक्षण बी पुरं करू दिलं नाही. मग आपल्या सासरी, मग आपला नवरा, सासू सासरे मग आपल्याला लई मारायचे. माहेरून हे सामान आण, ते आण, असं करायचे. हुंडा पुरा दिला नाही असं काही बाई बोलून मला जाळून मारून टाकायचा बी प्रयत्न केला. पण म्या पळून इथे येऊन लपली. माहेरी गेले तर ते म्हणायचे सासरी व्यवस्थित राहा, आता हे घर तुझं नाही. त्याच्यामुळे मी इथं दुसऱ्याच्या शेतात रोजानी जायचे. सासरचे कधी येऊन घेऊन जातील सांगता येत नाही. सोडली, आजपासून दारू सोडली. म्या बी बघतो माझ्या पोरीचं लगीन कोण लावून देत ते. अरे शाळा शिकवण मी तिला. हा, लय मोठं करणार, लय मोठं करणार तिला. अय सुमन, म्या पोरीला शाळेत घेऊन जाणार, लय शिकवणार तिला, लय मोठं करणार. आणि हा, तुझ्या संग वावरात बी कामाला मी येणार आहे बघ. हा, तू घाबरू नका पोरी, समजा गाव आहे तुझ्या पाठीशी. बबन काका, अरे काय एक नंबर झाली शेती, काय लॉटरी बिटरी लागली काय? अरे लॉटरी बिटरी नाही रे बाबा, यो हिरा लाभलाय आपल्या नशिबाला. मग आपली पोरगी मुन्नी BSc ऍग्री केलंय तिनं, कर्ज घेतलं, शेती घेतली, कर्ज बी फेडलं बघ. ही शेती फुलली बघ तिनं. बरं झालं मी तिथं तवा लगीन लावलं नाही. क्या बात आहे. आणि तुमचा दुसरा हिरा कुठे आहे? दुसरा बी येणार आहे ना बघ, आली बघ. आली बाई, बघ आली. किती मोठी अधिकारी झाली मोठी पोरगी. 2 हिरे आले ना, आयुष्यात बदललं ना बबन काका तुमचं. अरे 2 नाही रे बाबा, 3 हिरे आता. ती आपली सुमन. अहो, काहीतरी